आहे। मीरा रोडमधल्या संशयित लोन वुल्फ दहशतवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। या प्रकरणाचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असून राज्य सरकार या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे। तपासाची व्याप्ती केवळ आरोपीपुरती मर्यादित राहणार नाही, तर त्याच्या मूलतत्वामागील व्यक्ती किंवा नेटवर्कचाही तपास घेतला जाईल। कोणतेही संभाव्य कट उघडकीला आणण्यासाठी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुळामध्ये एकूण हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं प्रकरण आहे। मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे, अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। मीरा रोडमधल्या नयानगर परिसरात काल 2 सुरक्षा रक्षकांवर निर्घृण हल्ला करण्यात आला होता। आरोपी जाबेर झुबेर अन्सारी याच्या घरातून संशयास्पद साहित्य आणि ISISशी संबंधित कागदपत्रही जप्त करण्यात आली। त्यानंतर या घटनेकडे एका लोन वुल्फ दहशतवादी हल्ल्याची शक्यता म्हणून पाहिलं जात आहे। लोन वुल्फ हल्ला म्हणजे अशी दहशतवादी घटना जिथे एखादी व्यक्ती कोणत्याही संघटनेच्या प्रत्यक्ष मदतीशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय एकट्यानं हिंसक कृत्य करते। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतल्या ऐतिहासिक